आता पाहूयात मुंबई फास्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरलंय। महाविकास आघाडी सर्व 17 जागा लढणार आहे। 8 जागांवर काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे। मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत ठरलेलं आहे। विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळ नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून उमेदवार देणार असल्याचं राऊत म्हणाले। तर यावर नवनाथ बन यांनी टोला लगावलाय। राऊतांनी स्वतःचं अस्तित्व संपल्याची कबुली दिल्याचं बन म्हणाले। काँग्रेसकडून विधान परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे। वरिष्ठ नेत्यांवर निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली। मतदारसंघ निहाय वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी। हर्षवर्धन सपकाळांकडून निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली। राजेश टोपे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। उद्याच प्राजक्त तनपुरेंसह राजेश टोपे देखील हाती कमळ घेणार असल्याच्या चर्चा आहेत। राजेश टोपेंच्या प्रवेशाबाबत गिरीश महाजन यांना विचारलं असता उद्या काय होतंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बघू। बेकायदा गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी अशा बेकायदा कृत्याची माहिती तात्काळ मिळवणं आवश्यक आहे आणि यासाठी अधिकाधिक खबऱ्यांचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी जिल्हा आणि महापालिका स्तरावरील समित्या अधिक बळकट करण्याचे निर्देश दिलेले आहेत। सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिग्गल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील विविध विकास कामांची बुधवारी पाहणी सुरू आहे असलेल्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतलाय। विमानतळाशी जोडणाऱ्या रस्त्याचे जाळं, वाहतूक सुलभता आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सुरू असलेल्या कामांवर विशेष भर देण्यात आला। रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना गोल्डन आवरमध्ये वैद्यकीय मदत मिळावी यासाठी राज्य शासनानं एअर अँब्युलन्स सेवेचा विचार सुरू केला आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागानं या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। बोरिवली पश्चिम रेल्वे स्टेशनच्या BVI 04 ब्रिजची मनसेकडून पाहणी करण्यात आली। 2025 मध्ये झालेल्या ब्रिजची अवस्था धोकादायक झाली, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधी ब्रिज तात्काळ बंद करून निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करावी अशी मागणी मनसेने केली। माजी खासदार राजन विचार यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकाची पाहणी केली। बस स्थानकामधील गैरसोयीबाबत अधिकाऱ्याला जाब विचारला। तसंच बस स्थानक परिसरातील शौचालयाच्या दुरावस्थेमुळे विचारे यांनी नाराजी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पहिल्या फेरीत सुमारे 2000 बोगस जन्म प्रमाणपत्र आढळून आल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। बोगस जन्म प्रमाणपत्र धारकांची नावं मतदार यादींमध्ये येता कामा नये अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारता तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये आले। राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। तुकाराम मुंडेंनी 3 दिवसात 53 धाडी टाकल्या असून 34 ठिकाणी कारवाई करत 33 जणांना अटक केली। साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेनं कंबर कसली आहे। 42,000 डास उत्पत्ती स्थानं नष्ट करण्यात आली आहेत। डेंगी, हिवताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात धडक मोहीम सुरू केली आहे। 30 लाखांहून जास्त घरांमध्ये कीटकनाशकांची फवारणी पूर्ण केली आहे। पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईकरांसाठी डेंग्यू मलेरियाचा रेड अलर्ट मिळाला, कारण महापालिकेनं गेल्या 5 महिन्यात घरोघरी जाऊन गेलेल्या डेंग्यू मलेरिया आळ्या आणि डासांचा शोध मोहिमेत तब्बल 37,800 ठिकाणी डेंग्यूला कारणीभूत ठरणारा एडिस इजिप्ती तर 4,529 ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनाफिलिस डास आढळलेला आहे। मुंबई महानगरातील सर्वाधिक वर्दळीच्या घोडबंदर रस्ता यंदा खड्डेमुक्त होण्याची शक्यता आहे। उड्डाणपुलावरील धोकादायक फुगवटे हटवण्यास सुरुवात केली आहे। घोडबंदर मार्गाची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मोहीम हाती घेतली। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांनी माघार घेतली। 3 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं आता 44 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे। चित्रपट महामंडळाची निवडणूक 7 जूनला होणार आहे। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून आंदोलन केले। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन करत महागाई कमी करावी अशी मागणी तहसीलदारांना निवेदन केली। महावितरणामार्फत मनमानी पद्धतीने देण्यात आलेल्या वीज बिलांविरोधात बदलापुरातील राष्ट्रवादीचे अधिकारी आक्रमक झालेत। टीओडी मीटरची सक्ती केली जात असताना वीज वापर कमी आहे, मात्र अव्वाच्या सव्वा वीज बिल येते, त्यामुळे बदलापूर पश्चिमेकडील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। नेरूळ येथील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढ आणि त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर भाजपा सरकार जबाबदार असल्याचं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
वाहतूकदारांनी कामं बंद आंदोलन अखेर मागे घेतलेले. वाहतूकदारांची संयुक्त बैठकीत कंटेनर लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी लागणारं शुल्क वाहतूकदारांना भरावं लागणार नाही असं स्पष्ट करण्यात आल्यानं वाहतूकदारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. विक्रोळीमधील टागोरनगरमधील क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. रुग्णालयातील आयसीयू विभाग बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयातील आयसीयू विभाग तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भारताला लवकरच पहिली प्लास्टिकची नोट मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आपल्या या अनेक वर्ष जुन्या संकल्पनेवर पुन्हा एकदा गांभीर्यानं विचार करते. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक खूप मोठा बदल ठरेल. छत्रपती शिवरायांचा मोडी लिपीतील इतिहास उलगडणारे 80 कोटींहून अधिक कागदपत्रांमध्ये दडलेल्या शिवकालीन आणि पेशवेकालीन इतिहास उलगडण्याची राज्य सरकारने 30 तज्ज्ञ अभ्यासकांची नियुक्ती केली आहे. शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच मुंबईकरांना पाहता येणार आहेत. नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पाहण्याकरिता ठेवण्यात येणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येते. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. 2640 घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. घरांसाठी 93,441 अर्ज दाखल झाले. यापैकी 66,250 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. अंतिम आकडेवारी 2 ते 3 दिवसानंतर येण्याची शक्यता आहे. ठाण्यात 3 जून रोजी 12 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. पावसाळ्यापूर्वीच देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले. 3 तारखेनंतर 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत 12.9% वाढ झाली. वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित लोकलकडे मोठ्या संख्येनं प्रवासी वळत आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकलमधील प्रवासी संख्येत 12.9% वाढ झाली. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेची स्थापत्य कामांना गती आली. सज्ज मेट्रो 5 मार्गिका 34.21 किमी लांबीची. पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या 11.9 किमी लांबीच्या मार्गाचं काम सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावर 6 जूनला 13 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येतोय. कल्याण इगतपुरी मार्गावर हा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक काळात अनेक एक्सप्रेस गाड्यांची सेवा विस्कळीत होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या जाणार असून काही गाड्यांचा प्रवास शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतोय. पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाची मागणी वाढली असली तरी महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत आहे. राज्यात इंधन तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलनं याबाबत माहिती दिली आहे. शिक्षक अध्यापनाव्यतिरिक्त बीएलओ आणि जनगणनेच्या कामांमध्ये जुंपलेत. तर बीएलओ जनगणनेच्या कामाचा अतिरिक्त वर्गांना फटका बसतोय. 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात एक घर एक पार्किंगची मागणी म्हाडानं फेटाळली. इमारती जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता अतिरिक्त पार्किंगची सोय करणं शक्य नाहीये. बीडीडी रहिवाशांना म्हाडानं स्पष्टीकरण दिलं. वादग्रस्त भोंदू अशोक खरातच्या संदर्भातील चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट करताना दीपालीला काही धमक्याही आल्यात. मात्र कितीही धमक्या आल्या तरी दबाव आला तरी मी चित्रपट करणारच. धमक्यांना मी घाबरत नाही असं दीपाली सय्यद म्हणाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इन्स्टा अकाउंटवरून उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकार मारणाऱ्या सचिन मोदक बनवण्यात देखील कुठेही मागे नसल्याचं दिसत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर बेस्ट LLM कॉमन एंट्रन्स टेस्ट 12 जूनला घेण्यात येणार आहे. दुपारी 2 ते 3 आणि सायंकाळी 5 ते 6 या 2 सत्रात ही ऑनलाईन सेंटर बेस्ड परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ यापूर्वी LLM CET 7 जूनला घेण्यात येणार होतं. त्याच दिवशी अखिल भारतीय बार परीक्षा देखील विद्यापीठानं नियोजित केली होती. मुंबई विद्यापीठाच्या दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना CDOEच्या विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 65,000 शाळांमध्ये पटसंख्येत घट झाली. मागील 3 वर्षात दरवर्षी 20 ते 60,000पेक्षा अधिक इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा पट घटतो. तर त्यामुळे यंदा 100% पटवाढीसाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. तर शिक्षण विभागाच्या UDISE या पत्रातून ही बाब समोर आली. मुंबईतील शिक्षण व्यवस्थेत गेल्या 3 वर्षात मोठा बदल झाल्याचं चित्र समोर आलं. महापालिकेच्या मराठी माध्यम शाळांची संख्या कमी होत असताना इंग्रजी माध्यम तसंच केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची संख्या आणि विद्यार्थी पट झपाट्यानं वाढत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. बातमी सर्वांची चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी आणि उष्णतेची लाट अधिक असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानलं जातं. पुढील 5 वर्षात पृथ्वी विक्रमी तापणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. जे तापमान आजपर्यंत सुरक्षित मानलं जात होतं ते आंतरराष्ट्रीय मर्यादेच्या पार जाऊ शकतं असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रांच्या नव्या हवामान अहवालात देण्यात आला. या काळात पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्षाचा विक्रमही अनेक वेळा मोडण्याची भीती आहे.
मान्सून अद्यापही श्रीलंकेतच अडकून पडला, त्यामुळे महाराष्ट्रात उकाडा कायम आहे. तर मुंबईचं कमाल तापमान 34वर स्थिर आहे. मात्र मुंबईकर असह्य उकाड्यानं हैराण झालेत. पालघर जिल्ह्यात काल उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती तर उर्वरित प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली आहे. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी पुढील 3 महिन्याचा काळ कठीण असणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानं एअर इंडिया पाठोपाठ इंडिगोसाठी देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. जून ते ऑगस्ट दरम्यान इंडिगोकडून विमान उड्डाणांमध्ये 5 ते 60% कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागाची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयातील विद्युत पुरवठा अर्धा तास खंडित झाला होता. रुग्णालयाकडे कोणतेही बॅकअप उपलब्ध नसल्यानं रुग्णांना अंधारात उपचार घेण्याची वेळ आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो. मुंबईत सीएनजी दरवाढ होण्याची चिन्ह आहेत. तर सीएनजीचा दर 3 रुपयांनी वाढून प्रति किलो 87 रुपयांवर गेल्यास रिक्षाच्या भाड्यात प्रतिकिमी 1 रुपया 30 पैशाची वाढ होणार आहे. सध्या रिक्षाचं भाडं प्रतिकिमी 17 रुपये 14 पैसे दरानं आकारलं जातं. दादरमधील गॅस पाईपलाईन फुटली होती. खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं पाईपलाईन लीक झाली. गोखले रोड परिसरात प्रबोधनकार ठाकरे चौकातील ही घटना आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अवैधरित्या ऑनलाईन बेटिंग ॲप चालवणाऱ्या परिमॅच ॲप कंपनीला दणका देत ईडीनं मुंबईसह 17 ठिकाणी छापेमारी केली. यावेळी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये 1,20,00,000 रुपयाच्या रोख रकमेसह विविध बँक खात्यातील सुमारे 3,80,00,000 रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली. राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाली. वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात दुचाकी चालक टॉपला असल्याचं समोर आलं. राज्यभरात 4 महिन्यात 56,93,00,000 दंड वसूल करण्यात आला. चुकीची माहिती पसरवण्याकरिता मोतीलालनगर विकास समितीवर कारवाई व्हावी अशी इन्स्टेट व्ह्यूनं म्हाडाला विनंती केली. इन्स्टेट व्ह्यूच्या म्हणण्यानुसार 143 एकर भूखंडावरील या प्रकल्पाकरिता निखिल दीक्षित यांची नियुक्ती ही परवानाधारक सर्वेक्षक म्हणून करण्यात आली. नवी मुंबईतील नेरूळ इथं तरुणाचा मृतदेह सापडलाय. सोमनाथ असं तरुणाचं नाव असून तो मुलगा मूळचा बिहारचा आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शहापूर